मित्रा स्ट्राईकला पहिला चेंडू फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये अमनने टिपलाय झेल आणि त्या झेलमुळे निमेश सांधणे बाद. अजून एका विकेटचं पतन. डॉट. यस डीजे डीजे असं नाहीये की ही मॅच नाही जिंकता येऊ शकत. ही मॅच अजूनही संपलेली नाहीये. म्हणतात ना क्रिकेटमध्ये
ग्राउंड नंबर 1 वरती आपण पाहतोय पहिलं षटक संपते. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 9 धावा लागल्या जातात स्कोअर बोर्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बघा जो पत्र्यावरती चेंडू पडला तर चौकार असेल, पत्र्याच्या डायरेक्ट पार गेला तर षटकार असेल. सर्व संघाने नियम सेम आहेत. यस थँक्यू. आपण पाहतोय ऑन साईडला फटक्याला ड्राईव्ह केला. आपण पाहतोय रोहन यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता मागच्या षटकामध्ये. यावेळेस काय करते काय बिघडते बघा. इथे गडी बाद झाला असता. मोठा फलंदाज इकडे तंबूच्या आशेला पोहोचला असता. अति काही संकटात नाही. पण इथे घाई करण्यात आली होती. बॅटर कडून सुद्धा घाई झाली होती आणि बॉलर कडून सुद्धा घाई झाली होती. जर चेंडू हातात घेऊन जरी यष्टनवर जाऊन लावला असता तरी विकेट मिळाली असती. पण तो नेम करून नेम करायचा ट्राय केला आणि ते पाहतो आपण रोहन सारखा फलंदाज यांना एक जीवनदान मिळते. धावसंख्या पाहतो आपण 13 वर जाऊन पोहोचते. यावेळेस सरळ बॅटने फटका सजवलाय. फिल्डर आहे एका टप्प्याने चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या पाहतो 14 रन्स 14 धावा. यावेळेस ऑन साईडला बॉल स्लॉट मध्ये आणि बॉलला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट षटकार.
बघा मागच्या बॉलवरती विकेट मिळण्याचा चान्स होता, तो चान्स सोडलाय, परंतु इथून गौरवाने आक्रमण करण्याचं काम केलंय. षटकार आलाय आणि या षटकाराशी धावफलक वेगाने पुढे सरकलाय 20 या आकड्यावरती. यावेळेस कव्हर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाही. डॉट बॉल येताना पाहतोय. यावेळेस रिव्हर्स आयटम केला होता, चेंडू जातोय सेकंड स्लिप मध्ये. आपण पाहतोय चांगलं स्ट्रक्चर त्या रिझन मध्ये एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. यस एक चांगली व्यक्ती आपण पाहतोय. 2 मिनिट जाईल सर. धावसंख्या पाहतो आपण 2 षटकार समाप्त नंतर 21 वर जाऊन पोहोचते. 21 रन्स ऑन बोर्ड. इथे संचित यांना मेडल देऊन सन्मानित केले जाते आणि मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट सुद्धा दिलं जाते. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती संचित कोळी यांनी, तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सर संचित ते टी शर्ट सुद्धा घालायचं आहे तुम्हाला, जे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आहे ते घालायचं आहे. ग्राउंड नंबर 1 वरती नवीन बॅटर पाहतोय गौरव यांच्या बॅटमधून अजून एक चौकार येताना पाहतोय. वैयक्तिक आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 14 धावा ते खेळतोय. धावसंख्या पाहतोय पण 2.2 चेंडू झालेत या षटकातील आणि 27 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. ट्रॉफी का ये आगाज है, थोड़ी देर में वो अंजाम आएगा। ये सिर्फ झांकी, असली पिक्चर अब आना
धावसंख्या पाहतो मला 38 38 धावा. ग्राउंड नंबर 1 वरती पाहतोय 3 षटकार समाप्त होतात. धावसंख्या 40. एक मजबूत स्थितीमध्ये पाहतोय आपण अभिनव क्रिकेट क्लब या संघाला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज सज्ज होईल ते सुद्धा पाहायला मिळेल. विकेट नंबर 2 वर गडी बाद होतं. निखिल शंभूच्या असला जातो. धावसंख्या आहे ती 4. खुसुरा इलेवन या संघाला लागतोय पहिला झटका. महापुत्र ट्रॉफी आपण पाहतोय. न्यू पॅटर्न मैदानात दाखल होतोय राकेश. मोठी जबाबदारी आहे. पहिला गडी बाद होतोय. निमेश गोलंदाजीवर आपण पाहतोय. निमेश यांनी आपली या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी पण केली आहे. मागच्याकडे राकेश याला आपण पाहतोय आणि याला आपण स्ट्राईकला पाहतोय. 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 4. शॉट चेंडू डाऊन साईडला चेंडू जातो मिडविकेटला शेतामध्ये शेताच्या किती मध्ये 2 धावा अंकित केदार साथीनं. या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आणि धावसंख्या तिथे 6. एक गडी बाद प्रकाश इलेवन खुसुरा इलेवन या संघाची. निमिष या संघासाठी दुसरा वैयक्तिक आपलं पहिल्या षटक साधतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात आणि त्या खेळण्यासाठी सज्ज होतोय. यस झैर सर. नैना राऊत मॅडमचं इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं जो आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ज्या 2 धावांनी संघाची धावसंख्येला धावसंख्या होती ती 8. अमित पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. निमेश यांचा ऑस्ट्रेलिया खूपच बाद दोन्ही पंचा हात फिरवतात. वाईटचा इशारा येतोय. अवंत धावांनी संघाची धावसंख्या होती ती 9. यस पंच काय झालं इकडे विकेट्स डाऊन झाले का इथे
चेंडू निघून जाईल का वरूनच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धावा अंकित केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या केला का आणि धावसंख्या होती ती 11. प्रकाश 11 खोचुडा या संघाची धावसंख्या झाली ती 11. एक गडी बाद आपण पाहतोय. दुसरं षटक चालू असताना विकेट नंबर 2 वर हा सामना आपण पाहतोय. शॉट से गेंद थी और गेंद को खेल दिया डीप स्क्वायर एक पारा और वन बाउंड के 3 मारे के बाद 4 रन. यावेळेस पाहतोय ग्राउंड नंबर 1 वरती 57 धावा झाल्यात. 58 धावाचं टार्गेट इकडे सेट केलं जाते पापडी संघासमोर. 28 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील ते सुद्धा थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. चांगली रण विकेट आपण पाहतोय आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 17 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. चला ऐकूया एका मधुर संगीत आणि परत येऊया तिसऱ्या षटकांकडे. कमांडी शिकली अडीजी 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 17 धावा झाल्यात. एक गडी बाद प्रकाश 11 खचुडा या संघाचे आपण पाहतोय. नानी फायजीचा कॉल जिंकला होता अष्टविनायक नायगाव या संघाने. 58 धावांचा यस जाहीर सर. 58 चा टार्गेट असेल. 24 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. विकेट नंबर 2 वर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहतोय तर नक्कीच यांच्या पापडी आणि अमित मित्रमंडळ उपायाच्या वतीने जी पण रक्कम उरणार आहे ती रक्कम अमित पाटीलच्या यासाठी दिली जाणार आहे. कोणाला पण याच्यामध्ये मदत करायची असेल तर त्यांनी आपण एक हात फिटीचा करावा अशी तुम्हाला विनंती. तुमचा आपण सोबत दाखवून काढला चेंडू पाणी मध्ये थोड़ा गेंद को जाता है जब गेंद को फील करते हैं तो गेंद थोड़ी पूरा होता है. चला विकेट नंबर 1 वर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्कीच आहे गोलंदाजी पर तीसरा ओव्हर का 3 केले पहिल्या ओव्हरचा 4 गेंदों का खेल आना बाकी है. धावसंख्या झाली ती 11. एक गडी बाद प्रकाश 11 खोचुडा या संघाची. कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये जाईल फुटबॉल गेंद गेंद को लंबा पर खेल दिया. निमेश वहां पर नहीं करेंगे गलती. बल्लेबाज अमरूद की बल्लेबाजी वहां पर समाप्त. कौन
निर्धाव धावती झाला दोन धावा अंकित केल्या जातील आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या आकारली किती धाव होईल का किती चांगली आहे या दोन धावांनी संघाची धावसंख्या आकारली धावसंख्या 20 धावा झाल्या 20 षटक चालू असताना ज्याला आपण पाहतोय विकेट नंबर 1 वर 24 चेंडू आणि 58 धावांचा आव्हान आहे दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा जाऊया या नंतर विकेट नंबर 1 वर आता मोठा चेंडू सुंदर चेंडू होता ड्राईव्ह करायचा होता कव्हर रिझन मध्ये कानाने चुकून समजत नाहीये चेंडू येतोय निर्धाव शॉट बॉल 30 षटक चालू आहे तर आपण जाऊया विकेट नंबर 1 वर आउट होतोय फलंदाज बाद 30 हा जरा धावसंख्या झाली ती 20 झाली आहे 20 आणि शेतोय निबाठा तीन षटकांचा खेळ पूर्ण होता 21 धावा प्रकाश हिरवे खोचुळा या संघाचे 3 गडी बाद चला आपण जाऊया विकेट नंबर 1 वर इथे पाहतो आपण संजय म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय सभापती आहेत आणि त्यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करतोय अरे काय माणूस आहे तुम्ही लोक मी बोललो 4% माझा फोन आहे तुम्ही चार्जिंग काढली शी यार बघ किती पर्सेंट आहे अजून एक विकेटचा बदल होतोय प्रकाश हिरवे खोचुळा या संघाच्या अजून एक गडी बाद
यस 2 मिनिटं जय सर. 18मध्ये 51 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 7 धावा लागल्यात एक गडीच्या मोबदल्यामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी इंडियन गाव इंडियाचा 3 चेंडूचा भाग्य पहिला या इनिंग मधला आपण पाहतो. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहिली लागोपाठ 3 दिवस गुरुवार शुक्रवार आज शनिवार दिवस आहे. आउट साईडला फेकून दिला पाहूया षटकार येईल का. चेंडू निघून जातोय आउट ऑफ पार 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्याला आगामी धावसंख्या झाली होती 29. लास्ट 2 बॉल 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. विकेट नंबर 2 वर पाहूया किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल ना. 1 to go. नो बॉल. धावाचा इशारा येतोय. पुढचा चेंडू आहे फ्लीट. टूर्नामेंट है सुपर हिट. अगली गेंद है फ्लीट. उगा डोए पानी पुढचा चेंडू है फ्लीट. धूम उड़ाकर खेलने का मौका आया है. इसमें एक बड़ा शॉट फिर मैच बनाने का मौका. धाव संख्या 30 झाली आहे 30 झाली आहे. षटकार चौकार 34-35 धावापर्यंत चेंडू जातो फाईनली क्षेत्रामध्ये. क्षेत्र आहे तिकडे निशाण लावलाय. 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आकारली. धावसंख्या झाली ती 32 धावा. 33 धावांचं आव्हान आहे. पाहूया कशा पद्धतीने अष्टविनायक नायगाव हा संघ पुढे जाईल का. प्रकाशीने खुलसुडा हा संघ गोलंदाजीमध्ये त्यांना थांबवण्यामध्ये यशस्वी ठरेल. इथपर्यंत जाऊया विकेट नंबर 1 वर. ऐकूया समालोचन विकेट नंबर 1. यावेळेस पाहतो आपण स्टॉमिंग स्ट्रोक होता. चेंडू हवेत होता बराच काळ आणि इथे अमित आपण पाहतोय तंबूच्या आशाला पोहोचताना पाहतोय. इथून आपण इक्वेशन पाहतोय. 15मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. इथून मॅच जिंकायची असेल तर रोहन येतोय न्यू बॅटर. रोहन आणि निर्मित ही जोडी आपण पाहतोय. इथून षटकार आणि चौकांची आतिषबाजी करावी लागेल. आपल्या संघाला जिंकावायचा असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची जी आवश्यकता आहे जी धावांची भूक आहे ती मिटवावी लागेल. बॉक्स आहे का बघ बॉलचं. ते बॉक्स दे जुना बॉल नाही तेच बॉक्स दे बघ नवीन आहे का तू नाही अजून काय आहे का बघ त्याच्यात. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय बॅक टू बॅक विकेट येताना पाहतोय. मुस्तामिक स्ट्रोकचा चेंडू बराच काळ हवेत होता. शत्रुशक चेंडूच्या खाली पोचला गेलाय आणि सुंदर झेल इथे टिपला जातोय. ते ड्रायव्हिंग सीटवरती बसताना पाहतोय आपण अभिनव क्रिकेट क्लब या संघाला. कारण बॅटिंग म्हणा फिल्डिंग म्हणा अप्रतिम यावेळेस करताना पाहिलंय आणि गोलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीची हाताळली गेली आहे. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतोय आपण 14 या अंकांवर जाऊन पोहोचते. गड्यांचा विकेटचा विचार केला तर 3 गडी तंबूच्या आशाला पोहोचले आहेत. तिथून ड्रायव्हिंग सीटवरती बसलाय अभिनव क्रिकेट क्लब.
ही टीम. इथून कमबॅक करावं लागेल पापडी संघाला. मोठ्या फटक्यांची जी आवश्यकता आहे, जी धावांची भूक आहे ती मिटवावी लागेल. कारण 58 धावांचं टार्गेट जे सेट केलं आहे ते जर संपुष्टात आणायचं असेल तर षटकार आणि चौकांची आतिषबाजी या खेळपट्टीवर करावी लागेल. नव्याने बॅटर आपण पाहतोय वैभव येतोय. त्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 13 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या होत्या. परंतु आता बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करताना मोठे फटके जे आपल्या संघाला पाहिजे आहेत ते मोठे फटके खेळावे लागतील. रोहन यांचा पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडूला घेऊन काढलाय. डीपमध्ये आपण पाहतोय फिल्डर आहेत. सुंदररित्या चेंडूला फील्ड केला तरी एक सिंगल येताना पाहतोय. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा. निर्मित यांचा विचार केला तर चांगला खेळाडू आहे, उभरता सितारा आहे आणि त्यांच्याकडून नक्कीच आशा बाळगल्या जातील पापडी संघाच्या. शेवटचा बॉल असेल दुसरा षटका देईल. रोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. निर्मितसाठी पुढचा बॉल. वैयक्तिक 4 धावांवरती खेळतोय निर्मित. यावेळेस लोअर फुल बॉल सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय निर्मित यांच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. धावसंख्या पाहतो आपण 21. 21 वरती जाऊन पोहोचते. 21 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या जात आहेत. 2 षटकाचा समाप्त धावसंख्या 21. इथून इक्वेशन पाहतोय पण 12 मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. सरासरी पाहिली तर 18.50च्या सरासरी जावं लागेल. ते विजय गावड यांचं आगमन झालंय. त्यांचं मी ते हार्दिक स्वागत करतोय. आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत आणि पहिल्या दिवसामध्ये त्यांच्याकडून सुद्धा आपण 12 संघ इन ॲक्शनमध्ये पाहिले होते. त्यातून एक संघ आपण पाहतोय सुपर 4 मध्ये पोहोचला गेला होता. विजेंद्र 11 संघ आपण पाहिला होता पहिल्या दिवसामध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय चौकार आलाय वैभव यांच्या बॅटमधून. इथून 11 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. इथून मॅच थोडीशी गरम झालेली पाहतोय. जो शेवटच्या बॉलवरती निर्मित यांनी षटकार मारला तिथून मॅच थोडीशी टर्न ओव्हर होताना पाहतोय. 25 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. इथून जिंकण्यासाठी अजून सुद्धा 33 धावांची आवश्यकता असेल. पियुष बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका सजवलाय. चेंडू जातोय सरळ पाहतोय रंगमंच आहे ऑन साईडला आपण पाहतोय तिकडे जाऊन लागतो जातोय आणि 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बॅटरमध्ये पाहतोय आणि या 2 धावा या 2 धावांशी धावफलक 27 वर जाऊन 27 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. नेम धरून गेम करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता इथे यष्टीरक्षकाने, परंतु नेम इथे लागला गेला नाहीये. एक सिंगल चोटी धाव इथे घेण्यास यश मिळते आणि निर्मित ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय तो पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलाय. एक उभरता सितारा आहे, एक यंग टॅलेंट आपण पाहतोय स्ट्राईक वरती आणि नक्कीच त्यांच्याकडून आशा असतील पापडी संघाच्या आणि त्या आशा पूर्ण कराव्या लागतील. जी धावांची गरज आहे ती इथून मिटवावी लागेल. 28 वर जाऊन पोहोचते धावसंख्या. पियुष बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका सजवलाय. शतरंजक आहे परंतु त्यांना टाटा वाय वाय करत चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी
येतोय पियुषाच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. सॉरी, निर्मित यांच्या बॅट मधून पियुष यांच्या गोलंदाजीवर षटकार आलाय. धावसंख्या पाहतो आपण 34, 34 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. येथून निर्मित यांनी आक्रमक पवित्र आजमावलाय. 4 बॉल मध्ये वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय. म्हणजे चांगला स्ट्राईक रेट इकडे मेंटेन केलाय. यावेळेस बॅटला पूर्णपणे बीट केलाय. निर्धाव चेंडू येताना पाहतोय. डॉट बॉल आलाय. इथून सुद्धा मॅच थोडीशी आता गरम होताना पाहतोय. 7 मध्ये 24 ची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. या बॉलवरती एक मोठा फटका येणं गरजेचं असेल पापडी संघासाठी. पियुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सोडून दिलाय. ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल होता का? नाही. पंचांचा कोणताचा इथे डिसिजन होत नाहीये. आणि शेवटचा बॉल येतोय निर्धाव. इथून मॅच आता जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. कोणता संघ इथून सुपर 4 मध्ये प्रवेश करेल आणि एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल ते सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. तोपर्यंत आपण ग्राउंड नंबर 2 कडे वळूया. तिकडे सज्ज असतील झहीर सर. बॉक्सिंगला गेला, पंच केला, चेंडू निघून जातोय. कव्हर बॉलिंग यांच्या दिशेने षटकार. धावसंख्या झाली ती 20. 13 धावांची आधुनिक गरज आहे चेंडू दिल्याच्या आतमध्ये. जे खेळाडू लहान मुलं खेळतात त्यांनी थोडासा बाहेर व्हा. मिड विकेटला राकेश, त्यांना थोडासा साईडला करा अशी तुम्हाला विनंती पण आहे. फटका होता.
क्षेत्रों में 62 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. विकेट नंबर 2 वर अष्टविनायक नायगाव या संघाला उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल पापडी टीमला. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव. एक मध्ये 22 ची आवश्यकता. मॅच पूर्णपणे पाहतोय अभिनव क्रिकेट क्लब या संघाच्या बाजूने झुकलेला पाहतोय. एक मध्ये 22 ची आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू सुद्धा डॉट येतोय. इथे सामना जिंकतोय आणि सुपर 4 मध्ये पोहोचतोय अभिनव क्रिकेट क्लब. हारला का पापडी क्रिकेट क्लब? तुम्ही आलात, चांगला खेळ केला. या मॅच मध्ये